खेळाडू एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहे 2025चं आयोजन श्री राधाकृष्ण चषकाचं आणि पहिल्या फेरीतली आजच्या दिवसातली शेवटची मॅच श्रीकृष्ण दिवा विपक्ष घनसोली 11. पहिला बॉल अनिश्चित पहिला बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितलं की वाईड आहे. फार पाठीमागे ओढलेला बॉल आणि पंचांनी सांगितलं की दिशा खराब. या बॉलच्या पाठीमागे पंच वाईट +1 आहे की फक्त एकच आहे. ओके, वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण जोडूया. स्कोर बोर्डचा करूया श्री गणेशा. 1 फ्रॉम दी ओव्हर असंही कळवलेलं आहे. एका षटकाला तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता ही सूचना पंचांनी आता गोलंदाजाला दिलेली आहे. या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल. बॅटच्या माध्यमातून आलेली ही धाव आहे. या फटक्याला खेळताना संयम ठेवला आपल्या बॅटवरती आणि अखेरच्या क्षणी या बॉलला फक्त दिशा दिली डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आहे धावफलकावरती एका बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. सावध सुरुवात केली टीम घनसोली 11 ने. स्ट्रायकर एंडला फलंदाज निखिल मडवी आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये हेमंत. पुन्हा एकदा गंगा गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. आक्रमण करण्याचा प्रयत्न. अकूट टप्प्याचा हा बॉल पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. पण टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल अंगावरती येत होता आणि तोच बॉल फलंदाज निखिल यांनी पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतोय. याही बॉलच्या पाठीमागे धाव निश्चित मिळेल. दोन्ही संघांनी आता सुरुवात जर आपण पाहिली तर सावध केलेली आहे. 4 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तब्बल या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आपल्या समोर आलेला आहे. 2 टीम मध्ये सुरू असलेली ही लढत. सकाळपासून आपण सामने पाहिले. ऐरोली कोळीवाडा विपक्ष गावदेवी बाळकोम 11. इच्छापूर्ती वाशीगाव विपक्ष ग्लोरियस कुमार 11. या 2 मॅचचा आपण खेळ जर पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये गावदेवी बाळकोम हा संघ विजयी झाला. पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. इच्छापूर्ती वाशीगाव विपक्ष ग्लोरियस कुमार 11. या मॅच मध्ये इच्छापूर्ती वाशीगावने विजय मिळवला. त्यानंतर द्वितीय फेरी आपल्या समोर आली. गावदेवी बाळकोम 11 विपक्ष इच्छापूर्ती वाशीगाव अशी लढत झाली आणि हा सामना अखेर जिंकला इच्छापूर्ती वाशीगाव या टीमने. तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यानंतर गजानन तुर्वे विपक्ष गावदेवी ऐरोली ही लढत आपण आत्ताच पाहिली आणि लढतीमध्ये गजानन 11 तुर्भे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. हो, टप्पा पडल्यानंतर वेगाने उसळणारा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. जबरदस्त वेग आणि वेगाचा बोलबाला करणारा हा बॉल होता. या बॉलची धाकता होती. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा. जबरदस्त बॉल गंगा यांचा आला तो डॉट आणि ही ओळख आहे गंगा यांची. 4 धावा धाव फलकावरती आहेत. या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांना बांधून ठेवलं. शेवटचे काही बॉल शिल्लक. पॉवर प्लेचं हे षटक आहे. चला घाई करा. आक्रमण केलं या बॉल वरती. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावेंसाठी एक चांगला फटका. टप्पा पडल्यानंतर बॉलच्या मिनिट पर्यंत गेले आणि या बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. एक बहारदार फटका. सीमा पार. धावा मिळतात 4. आलाय तो चौकार. फलंदाज निखिल डावखुरे हाताचे एक आक्रमक फलंदाज आहेत. पण जागेवरतूनच हा फटका कशा प्रकारे खेळला. पायांची हालचाल चांगली होती.
पाय पुढे काढला, पुन्हा थोडेसे पाठी गेले आणि त्यानंतर या बॉलला फक्त दिशा दिली आणि धाबा मिळवले 4. त्याचबरोबर ज्यांचं आगमन आहे, सकाळी देखील ज्यांची उपस्थिती आम्हाला या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी लाभली होती, नवी मुंबईचे प्रसिद्ध असे गोल्डमॅन सन्माननीय निलेश चंदू पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी पुन्हा एकदा होत आहे. आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत. सकाळी देखील ते आवर्जून या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी झाले होते आणि आज दुपारच्या सत्रामध्ये देखील या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत. धावसंख्या आहे 9 धावा, धावफलकावरती 0 गडी बाद. गंगा पुन्हा तयार. वेगाला प्रति उत्तर दिलंय. बॉल आता हाही चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने गेले, तत्परतेने गेले आणि या बॉलला थांबवलं. या बॉलच्या पाठीमागे मिळाले एक सिंगल धाव. 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पॉवर प्लेचं P1चं हे षटक आहे आणि P1 मध्ये काय काय घडामोडी घडल्या. P1 मध्ये एक चौकार आलेला आहे, काही सिंगल्स आहेत आणि एक नकारात्मक बॉल आहे. असं विश्लेषण आपण P1चं करूया. 10 धावा धावफलकावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हे 10 धावांचं राहिलं आणि त्या 10 धावांमध्ये निखिल यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. बॅटिंग करताना एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंत वैशिष्ट्य राहिलेलं आहे. एका बाजूला हेमंत अद्यापही स्ट्राईक करू शकलेले नाहीयेत. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि या षटकासाठी आता टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीम कडून हे षटक हाताळण्यासाठी मयूर यांच्या नावी षटक आहे. मयूर तयार होतील. पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक, पॉवर प्ले क्रमांक 1चं षटक आपण पाहिलं गंगा यांनी हाताळलं होतं. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला सौजन्य दिलेलं आहे ते आदरणीय श्री बंडूदादा केने यांचे आगमन होत आहे. देवागावच्या प्रत्येक स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य लाभतं त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे आणि या स्पर्धेला देखील त्यांनी अनमोल आणि मोलाचं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. ते आदरणीय श्री बंडूदादा केने यांचे आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत आणि दादांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. सकाळी देखील ते या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी होते आणि आजही ते दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्करचा हा वार. या बॉलच्या पाठीमागे मिळेल एक सिंगल धाव. संयम ठेवला हा फटका खेळताना फलंदाज निखिल यांनी आणि या बॉलवरती फक्त एकच धाव अंकित केली. काही वेळेला तुम्हाला संयम ठेवावा लागतो, काही वेळेला तुम्हाला आक्रमण करावं लागतं. पहिला बॉल चांगला टाकलाय गोलंदाजी करताना मयूर यांनी आणि पहिल्यांदा स्ट्राईक वरती फलंदाज हेमंत येत आहेत. एका बाजूला मॅच मध्ये तुम्ही ज्या स्पर्धेचा आनंद घेत आहात श्री राधाकृष्ण चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय, राईट हँड लेफ्ट हँड हे कॉम्बिनेशन आहे आणि क्रिकेटमध्ये या प्रकारचं जे कॉम्बिनेशन आहे ना हे नेहमी असरदार असं, कारण गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत असतात. त्याचमुळे की काय हे कॉम्बिनेशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून जे चालत आलेलं आहे ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो. बऱ्याचशा असे खेळाडू होते. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. एक धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल. पुढचा बॉल, गोलंदाज तयार.
याही बॉलच्या पाठीमागे पास संयम ठेवलेला आहे. फक्त या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एक सिंगल धाव. सध्याच्या घडीला टीम घनसोली 11ने बॅटिंग करताना संयम ठेवलेला आहे. दोन्ही फलंदाजांनी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. एकेरी दुहेरी धावा नेहमी असं म्हटलं जाताना की क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न या जोडीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना केलेला आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न. मयूरांची भेदक गोलंदाजी. टाका सूर लावू देत नाहीत. सर्व काही डावपेच फलंदाजांचे उधळून लावत आहेत, परंतु फलंदाजांना डावपेच आखावे लागतील. गोलंदाजांवरती आक्रमण करावं लागेल. जिथे धावा धावफलकावरती आलेले आहेत अवघ्या 13 शून्य गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना टीम घनसोली 11. याही फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता तितकीशी चांगली साधता आली नाही, परंतु एक धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल टीम घनसोली 11 आणि या जोडीला. धावा आहे धावफलकावरती 14. षटक क्रमांक 2चा खेळ. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये मयूर तयार होतील, ज्यांनी 5 बॉल टाकले. 4च धावा अवघ्या खर्च केलेल्या आहेत. काटकसरीची गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाजी मधली धार, अचूकता, भेदकता, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, या सर्व काही गोष्टींची सांगड चांगल्या प्रकारे घातली आणि अवघ्या 4च धावा दिल्या. आक्रमण केलं या बॉल वरती. या बॉलची उडान, 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार. आणि अखेरकार निखिल यांच्या बॅट मधून एक मोठा टोला आला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. डावकुऱ्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतात घनसोलीचे. निखिल यांनी हा बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. टायमिंग होतं प्रॉपर, ताकदीचा होता वापर आणि बॉलने केली हवाई सफर. बॉल सीमा पार, षटकार. एका बाजूला धावा धावफलकावरती आलेले आहेत 20 शून्य गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठे फटके आले नव्हते. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला आणि तो धावसंख्येला आकार देऊन गेला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आहेत 20. 10ची सरासरी बॅटिंग करताना टीम घनसोली 11ने ठेवलेली आहे. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे की या सरासरीने जर टीम घनसोली 11ने धावा बनवल्या तर हा संघ 50 पार मजल मारू शकतो. परंतु याचाही विचार टीम गोलंदाजी करताना श्रीकृष्ण दिवागाव या टीमला करावा लागेल. अद्याप या टीमला विकेट मिळाली नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ती पहिली विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल? ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज पुन्हा एकदा गंगा इंगोले पुन्हा एकदा तयार होतील. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. एक चौकार खर्च केला होता, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये हेमंत आहेत. निखिल मडवी आणि हेमंत पाटील ही जोडी. वेगाने टाकलेला बॉल. पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. म्हणजे आज कुठेतरी दिशेसाठी गंगा इंगोले यांना झगडावं लागलेलं आहे. त्या दिशेवरती नियंत्रण गंगा यांना आणावं लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज हेमंत पाटील आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला निखिल मडवी आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक उजव्या हाताचा फलंदाज, एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज. या कॉम्बिनेशन बद्दल आपण चर्चा केली. मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट ही जोडी आपण क्रिकेटमध्ये पाहिली होती. हो, हा वेग, ही ओळख आहे गंगा इंगोले यांची. आणि या बॉलच्या पाठीमागे बाईकच्या माध्यमातून ही धाव अंकित होईल. वेग भन्नाट आहे गंगा इंगोले यांच्या गाठीशी आणि त्या वेगावरती स्वार होत टाकलेले हे बॉल. एका बाजूला बॅटिंग मध्ये हेमंत पाटील तयार. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. हा फटका घेताना ज्या वेगाने बॉल आला ना, निश्चित त्या वेगाला प्रत्युत्तर देताना बॉल पाठीमागच्या बाजूला गेला. वेळेची अचूकता ही फार महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. बॅटिंग करताना वेळेची अचूकता जर तुम्ही चांगल्या प्रकारे साधली तर फटका चांगला येतो, परंतु इकडे तीच वेळेची अचूकता साधावी लागेल. म्हणजे प्रॉपर टायमिंग, या गोष्टीला क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. म्हणजे वेळेवरती प्रत्येक गोष्ट किती महत्वाची असते. धावा आहेत धावफलकावरती तब्बल 23 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम घनसोली 11 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकही गडी अद्याप या टीमने गमावलेला नाहीये. 23 वरती धावसंख्या घनसोली 11 ची जाऊन पोहोचलेली आहे. हेमंत पाटील 4 वरती बॅटिंग करतात. निखिल मडवी 15 वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये गंगा इंगोले पुन्हा तयार. अजून त्यांना या ओव्हरमध्ये टाकायचे आहेत बॉल अजूनही 4.
बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती. स्ट्रायकर एंडला हेमंत पाटील. ही वेगाची दहाकता पुन्हा एकदा वेगाचा कहर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि गंगा इंगोले हे वेगावरती स्वार होत आहेत. जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर हाच वेग फलंदाजांना प्रभावित करतोय. आला तो डॉट. गंगा पुन्हा तयार. पुन्हा एकदा भन्नाट वेग आणि या वेगाची आपण चर्चा करतोय. वेगाची असणारी दहाकता वाखाडण्याजोगी आता गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. अतुलनीय खेळ केलेला आहे. प्रभावित करतायत गंगा इंगोलेंचे बॉल फलंदाजांना. प्रश्न विचारतायत आणि या प्रश्नांना आता फलंदाजांना उत्तर द्यावं लागेल. 2 डॉट बॉल आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये हेमंत पाटील. प्रतिभा आहे, क्षमता आहे, कौशल्य चांगलं आहे, त्याचा चांगलं सादरीकरण. पुन्हा एकदा वेग वेग आणि वेग आणि वेगच बघायला मिळतोय. गंगा इंगोले पुन्हा एकदा प्रभावित करतात. काय गोलंदाजी केली या खेळाडूने. जबरदस्त वेग. तुफानी मारा मैदानाच्या आतमध्ये गंगा इंगोले यांचा. फलंदाजांना बांधून ठेवलंय. पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत. ताकात सूर लावू देत नाहीयेत. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, तोच वेग, सेम टप्पा, सेम लाईन. मित्रांनो, गंगा इंगोले यांचं हे षटक आवडलं असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. कमालीची गोलंदाजी. तब्बल लागोपाठचे 4 डॉट बॉल टाकलेले आहेत गंगा इंगोले यांनी आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त आहे 23 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये गंगा इंगोले यांनी फक्त धावा दिल्या 3. पहिल्या ओव्हरमध्ये 10 दिल्या होत्या. हेमंत पाटील यांना बांधून ठेवलं. फटक्यांसाठी हेमंत पाटील यांना झगडावं लागलं, परंतु आज हेमंत पाटील निखिल मडवी या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. इथून पुढच्या 2 ओव्हरमध्ये गिअर बदलावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहे 23-0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निखिल मडवी यांची बॅट आज सळपलेली आहे. त्यांच्या बॅटमधून ज्या प्रकारचे फटके आलेले आहेत, एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे, परंतु या 12 बॉलमध्ये घनसोली 11ला धावा कुटाव्या लागतील. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. या ओव्हरमध्ये धावसंख्येची गती गंगा इंगोले यांनी कमी केली आहे, परंतु एका बाजूला श्रीकृष्ण दिवा गावला अजूनही विकेट मिळाली नाहीये. तो संघ विकेटच्या शोधामध्ये आहे आणि प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. स्ट्रायकर एंडला डावखोरे हाताचे फलंदाज बॅटिंगसाठी तयार. निखिल मडवी तयार होतील. ओव्हर नंबर आता 4 साठी टीम श्रीकृष्ण दिवा गाव या टीम कडून मोहनराव ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. ही जी नावं आहेत ना आपण चर्चा करतो ना, चर्चेमध्ये आहेत. तुम्ही निखिल मडवी यांचं नाव घेऊ शकता. बॅटिंग एकदम चांगला. हेमंत पाटील, आता मोहनराव आलेले आहेत. एकामेकासमोर तोलामोलाचे खेळाडू. क्षेत्ररक्षणाची विवरचना गरागर फिरवलेली आहे. बॅकअप वाढवलेला आहे. ऑन साईडला मिड विकेटला एक खेळाडू, सी कॉर्नरला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. ही क्षेत्ररक्षणाची विवरचना. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. मोहनराव तयार. ओव्हर नंबर 4. समोरच्या बाजूला आक्रमण. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. साइड स्क्रीनला चिरणारा बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी पहिल्याच बॉलवरती मोहनराव यांच्या केले आक्रमण आणि अगदी समोरच्या बाजूला ठोकलेला एक लाजवाब चौकार. बॉल सीमा पार. या बॉलवरती या 4 धावा आलेल्या आहेत. धावा मिळत नाहीयेत. त्याच वेळेस मात्र निखिल मडवी यांच्या बॅटमधून मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. ऑन साइडला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतील. पहा मोहनराव यांची गोलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि त्यांची शैली प्रभावित करते. किंबहुना गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आहे. एक अँगल होतो. क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात मोहनराव. आतापर्यंत टाकलेले आहेत त्यांनी 2 बॉल 6 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोहनराव तयार होतील. बॅटिंगसाठी निखिल मडवी तयार होत आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न. सी कॉर्नरला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव. हा जो बॉल आहे त्या बॉलचा टप्पा जर पाहिला तर थोडासा पुढे ठेवला, खोलात ठेवलेला हा बॉल, बुंद्यामध्ये टाकलेला बॉल. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पण मेहनत ही तुम्हाला करावीच लागते. परिश्रम हे तुम्हाला घ्यावेच लागतात.
असं म्हटलं जाताना की आयुष्याला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते आणि ते कष्ट आज मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतील. बॅटिंग करताना, बॉलिंग करताना, सत्र क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करताना घनसोली 11 कुठपर्यंत मजल मारेल याही गोष्टी पाहाव्या लागतील. आणि श्रीकृष्ण दिवा गाव गोलंदाजी करताना टीम घनसोली 11 कुठपर्यंत रोकेल. पुढचा बॉल प्रगतीपथावरती, बॉल क्रमांक 4 धावफलकावरती आहेत. धावा 30. एका बाजूला हेमंत पाटील तयार होत आहेत. मोहनराव तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, जबरदस्त बॉल, स्टॅनचा वेध घेतोय फलंदाज, क्लीन बोल्ड. यॉर्करचा वार आणि केली फलंदाची शिकार. मोहनराव यांचा एक जबरदस्त बॉल या स्टॅनचा वेध घेतोय आणि फलंदाजाला केले त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर. सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि 2 यष्ट्या खेळपट्टीपासून वेगळ्या केल्या. फलंदाज त्रिफळाची. आज हेमंत पाटील नावाप्रमाणे या मॅच मध्ये खेळ करू शकले नाहीत. फटक्यांसाठी त्यांना झगडावं लागलं. बॅटिंग करताना त्यांनी फक्त बनवल्या धावा 4. जड पावलांनी आज माघार येतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती धावफलकावरती आहेत 30. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि अखेरकार श्रीकृष्ण दिवा गाव या टीमला विकेट मिळालेली आहे. बराचसा वेळ याही टीमला वाट बघावी लागली विकेटची आणि तो बॉल अखेरकार मोहनराव यांनी टाकला आणि संघाला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे. रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे 30 या आकड्यावरती, परंतु तिला चालना द्यावी लागेल, गती द्यावी लागेल. रितेश पाटील बॅटिंगसाठी तयार होत आहेत. डावखुरे आताचे फलंदाज. एका बाजूला मोहनराव, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलवरती नजर रोखून धरली आहे. पंच सांगतील की वाईड +1 अशा 2 धावा आपण टीम घनसोलीच्या स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया आणि स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे 32. एक गडी बाद. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रितेश पाटील बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. दोन्ही खेळाडू एकामेकासमोर डावखुरे हाताचे. एक पाय पुढे काढत एक पाय रोवत हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे ताकात सूर लावू दिला नाही. डावपेच उधळून लावले. आला तो डॉट बॉल. शेवटचा बॉल मोहनराव यांचा. आक्रमण केलं या बॉलवरती. बॉलने गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे मोठी दरी आणि या जरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी 6 धावेंसाठी माफ करा, आपण करेक्शन करूया. षटकार आलाय. धावसंख्या वाढवणारा षटकार. अखेरच्या बॉलवरती ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी षटक क्रमांक 4चाही खेळ संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना 38 धावा टीम घनसोली 11. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जमेची बाजू कोणती आहे तर निखिल मडवी हे स्ट्राईक करतील. सोबतीला त्यांच्या आहेत रितेश पाटील ज्यांनी 2 बॉल खेळलेले आहेत. 6 त्यांनी बनवलेले आहेत. शेवटचे 6 बॉल फार निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा सरासरी जर आपण पाहिली तर अगदी 9.5ची सरासरी गाठलेली आहे. म्हणजे 10ची सरासरी आहे ती आता 9.5 वरती येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे कुठेतरी जे लक्ष आहे ते 50च्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळतंय का. परंतु घनसोली 11चे मनसुबे काय आहेत बॅटिंग करताना, कुठपर्यंत हा संघ मजल मारणार आहे आणि टीम श्रीकृष्ण दिवा गाव कुठपर्यंत या टीमला रोखणार आहे. शेवटचे 6 बॉल आणि निर्णायक 6 बॉल गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत तयार. अनिकेत पाटील ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत. चला घाई करा. दोन्ही संघांना आपण विनंती करूया. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता चांगला खेळ करू लागलेली आहे. निखिल मडवी आणि रितेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग मध्ये शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. तुम्ही पाहताय, अनुभवताय 2025चं हे पर्व श्री राधाकृष्ण चषक साईनाथ क्रिकेट टीमने आयोजित केलेला हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आणि या स्पर्धेला ज्यांचं नेहमीच आम्हाला अनमोल सहकार्य लाभतं ते श्री
बंडू दादा केनी यांचं मोलाचं सहकार्य, गावात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला त्यांचं विशेष आणि मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं. त्याचबरोबर या स्पर्धेला एक विशेष पारितोषिक आहे. तुम्ही 3 षटकार मारले, लागोपाठचे 3 विकेट घेतल्या तर आरुष एंटरप्राइजेस भाई केनी यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आतापर्यंत बऱ्याचशा खेळाडूंनी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारले. हा पुरस्कार आपल्या नावी केला. बॉलर तयार, आक्रमण केलं या बॉलवरती आणि हा बॉल अखेरकार लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती षटकार आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. राऊंड द विकेट आले होते, एक पाय पुढे काढला आणि त्याच बॉल वरती आक्रमण केलं आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या फटक्याची झलक आणि वाढतंय धावफलक. पहा मित्रांनो, जी उजव्या बाजूचं मैदान आहे तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब आहे. खेळाडूंनी दक्षता घ्या. हा बॉल सोडून दिलाय. पंच सांगतील की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. आपण पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं लक्ष वेधून घेत आहोत. मैदानाच्या उजव्या बाजूला आउटफील्ड थोडीशी खराब आहे, तिकडे फिल्डिंग करताना आपण आपली काळजी घ्या, कोणती दुखापत होणार नाही याची आपण दक्षता घ्या. बॉलर तयार, अनिकेत पाटील यांचा हा बॉल पुन्हा एकदा समोर खेळलाय लॉंग ऑनला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. क्रिकेट असो किंवा आयुष्य दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि या बॉलने दुःखाची दरी किंबहुना 2 क्षेत्ररक्षकांची मधली दरी पार केली आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. 49 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये आक्रमण केलंय. बॅटिंग करताना एका बाजूला निखिल मडवी 32 वरती बॅटिंग करतायत. काय बॅटिंग केली आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. आज फटक्याचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय. एका बाजूला अनिकेत पाटील यांना शेवटचे काही बॉल चांगले टाकावे लागतील. पहिल्याच काही बॉलमध्ये त्यांनी 11 धावा खर्च केलेले आहेत. पुढील बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव. याच गोष्टी कराव्या लागतील ज्या गोष्टींमुळे तुम्ही तरबेज आहात, त्याच गोष्टी आज कराव्या लागतील गोलंदाजीमध्ये. 50 धावा धावफलकावरती लागतात घनसोली 11च्या. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे ज्याची आपण चर्चा केली होती की प्रोजेक्टर स्कोरचं म्हणणं होतं की घनसोली 11ने जर या सरासरीने धावा बनवल्या तर 50 पर्यंत मजल मारेल. अजूनही 3 बॉल शिल्लक. या बॉलने गॅप शोधला. क्षेत्ररक्षक फार दूर वरतून येतील आणि हाय बॉल सीमारेषा पलीकडे. जबरदस्त बॅट आणि बॉलचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. काय गॅप शोधला, एक तंत्रशुद्ध फटका. या बॉलने गॅप शोधला आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. काय फटका होता, काय नजाकत होती, काय क्वालिटी होती. बॉल सीमा पार. हा संघर्ष आहे. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागते आणि तो संघर्ष आज करावा लागतोय फलंदाजांना आणि गोलंदाजांना. शेवटचे 2 बॉल 54 वरती 1. क्षेत्ररक्षणाची विवरचना बदलली. 38 वर्तुळामध्ये ऑफसाईडला एक खेळाडू आणखीन वाढवलाय. म्हणजे 4 खेळाडू. पॉइंट 2 कव्हर 1 मिड ऑफ. कोलवर पद्धतीचा बॉल. संयम ठेवला. या बॉलवरती एकच सिंगल धाव. 55 धावा. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आणि बॅटिंगसाठी रितेश पाटील तयार होतील. शेवटचा बॉल फेस करतील. अनिकेत पाटील यांनी आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या 5 बॉलच्या पाठीमागे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. आक्रमण केलं. या बॉलवरती खेळाडू आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, केला गेलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या प्राप्त होतील टीम घनसोली 11ला. घनसोली 11ने बॅटिंग करताना बनवलेली आहेत 57 धावा. 58 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 30 बॉलमध्ये. टीम श्रीकृष्णा दिवागाव या टीमला 58 बनवायचे आहेत 30 बॉलमध्ये. बॅटिंग करताना जो बॅटिंग कार्ड आहे तुम्ही निखिल यांचा खेळ पाहिला. 16 बॉल त्यांनी खेळले, 38 त्यांनी कुठल्या. रितेश 3 बॉल 8 असं विश्लेषण. हेमंत आज 11 बॉल त्यांनी खेळले आणि अवघ्या 4च धावा ते बनवू शकले. आज फटक्यांसाठी त्यांना झगडावं लागलं. अनिकेत यांनी 1 षटक हाताळलं, 19 खर्च केल्या. मोहन राव यांनी 1 षटक हाताळलं, 1 गडी गारद केला.
15 धावा खर्च केल्या. गंगा इंगोले यांनी 2 षटकं हाताळली, 12 धावा खर्च केल्या. इकॉनॉमी चांगली राहिली गंगा इंगोले यांची. त्यानंतर मयूर 1 षटक हाताळलं, 10 धावा त्यांनी खर्च केल्या. चला घाई करा दोन्ही टीम, दोन्ही संघाला विनंती आहे. चला दोन्ही संघाला विनंती आहे की आपण सामना सुरू करा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका, कारण यानंतर अजूनही 2 सामने आपल्याकडे शिल्लक आहेत. त्यासाठी आपण दोन्ही संघांना विनंती करूया की आपण आयोजन समितीला काय देऊ शकता, तर तो तुमचा वेळ आहे आणि याची आपण अपेक्षा करूया. पहिला डाव संपलाय. तुम्ही पाहताय श्री राधाकृष्ण चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. पहिला डाव संपला. आगाज आपने देखा, अंजाम अभी भी बाकी है. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना कुठलेले 57 धावा घनसोली 11ने. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 58 धावांचं लक्ष आहे टीम श्रीकृष्णा दिवागाव या टीम समोर. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आपण फिल्डिंग लावा. घनसोली 11 या टीमला विनंती करूया. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. चला फिल्डिंग लावा टीम घनसोली 11. आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण वेळ घेऊ नका. येणारे बॉल आहेत 30 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 58. हे समीकरण या मॅच मध्ये आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. या 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमची. आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये. किशोर आणि गंगा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. या जोडीवरती आहे फार मोठा दारोमदार. सुरुवात कशी राहील ना याच्यावरती भरपूर काही दोन्ही संघांचं पुन्हा एकदा अवलंबून आहे. सत्र क्रमांक 1 चा आपण खेळ पाहिला. आता सत्र क्रमांक आपण 2 कडे वळत आहोत. ओव्हर नंबर 1 साठी आता टीम घनसोली 11 कडून तुषार बर्गे यांच्या हातामध्ये बॉल आहे. एका बाजूला गंगा इंगोले तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये किशोर मडवी एका बाजूला आहेत.
बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये तयार होते. 58 धावा 30 बॉल या मॅचचं समीकरण आहे. धावसंख्येचं गुणोत्तर आहे. एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, एक चांगलं क्रीडांगण, मैदानाची सजावट चांगली, ट्रिपल एस या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण, समालोचकांची मांदी याळी, पंचांची भूमिका चांगली, या प्रकारचं विश्लेषण आपण या स्पर्धेचं करूया. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आज 8 संघ सहभागी झालेले आहेत. उद्या 8 संघ सहभागी होणार आहेत. पहिला बॉल पडेल. सत्र क्रमांक 2चा गोलंदाज तुषार तयार. पहिलाच बॉल गुडघा टेकवत एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलच्या मिनिट पर्यंत फलंदाज किशोर पोचू शकले नाही. आला तो डॉट. पहिला बॉल डॉट टाकलाय. तुषारांनी सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा तयार होतील तुषार गोलंदाजी करण्यासाठी. बॉल क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरतून डीपला संरक्षणासाठी खेळाडू दूरवरतून येतील. तत्पूर्वी बॉलने सीमारेषा तोडली आहे. तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावेंसाठी या बॉल वरती आलाय. फटका बहारदार, रुबाबदार, शानदार, वजनदार, बॉल सीमा पार, चौकार. बॅटिंग करताना फलंदाज किशोर यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आला. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. पुन्हा एकदा आपण सर्व खेळाडूंना विनंती करत आहोत की मैदानाच्या उजव्या बाजूला आउटफील्ड थोडीशी खराब आहे. आपण क्षेत्ररक्षण करताना काळजी घ्या. आपल्याला कोणतीही दुखापत होणार नाही. ताकदीचा वापर केलाय. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला. बॅकअप दूरवरतून येईल. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील. सहा धावा धावफलकावरती आलेले आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती येतोय. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. आणि ज्यावेळेस एखादा बॉल बॅटची कडा घेतो ना, त्यावेळेस आपण बॅट बद्दल नेहमी चर्चा करतो की बॅटची जी रुंदी आहे ना, ही 4.25 इंचाची आहे. त्यापेक्षा अधिक रुंदीची तुम्ही बॅट क्रिकेटमध्ये वापरू शकत नाही. त्यासाठी मर्यादा आहे. तुम्ही छोट्या लांबीची बॅट वापरू शकता, ज्या बॅटची लांबी कमी असू शकते. म्हणजे यासाठी नियम नाही आहे, परंतु रुंदीसाठी नियम आहे. तुम्ही अधिक रुंदीची बॅट क्रिकेटमध्ये वापरू शकत नाही. पुन्हा एकदा बॅटचा किनारा. बॉल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. बॅटबद्दल आपण चर्चा करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याचशा बॅट वापरल्या गेल्या. मेटलची बॅट वापरली गेली होती. एक बॅट अशी होती ना, जी 3 स्टंप अडवणारी बॅट होती. परंतु त्यावेळेसचे क्रिकेटचे नियम तितके कठोर नव्हते. क्रिकेट जसं पुढे गेलं, नियम बदलत गेले. पायांचा वापर. 1 धाव ही बॉलच्या पाठीमागे मिळेल. आपण बॅट बद्दल ज्यावेळी चर्चा करतो, षटक क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस 58 धावांचा पाठलाग करताना टीम श्रीकृष्ण दिवा गावने बनवलेले आहेत धावा 93. म्हणजे उत्तर जर आपण पाहिलं ना, बॅटिंग करताना घनसोली 11ने पहिल्या ओव्हरमध्ये 10 बनवल्या होत्या. आता श्रीकृष्ण दिवा गावाने बनवलेले आहेत 9. म्हणजे उत्तर साजेचं आहे. फक्त एकच धाव कमी आहे. हा फरक आहे. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होईल. आपण बॅट बद्दल चर्चा करतोय. मेटलची बॅट क्रिकेटमध्ये वापरली होती. डेनिस लिली हे त्यांचं नाव होतं. परंतु त्या काळी नियम एवढे कठोर नव्हते. परंतु त्या बॅटवरती बंदी घातली गेली. त्यानंतर थॉमस वाईट हे असे खेळाडू होते इंग्लंडचे, ज्यांनी 3 स्टंप अडवणारी बॅट क्रिकेटमध्ये आणली होती आणि गोलंदाजांना त्यांना आउट करणं कठीण झालं होतं. त्यामुळे त्याही बॅटवरती बंदी घातली होती. तुम्ही रिकी पॉन्टिंग यांची बॅट पाहिली असेल की कार्बन ग्रेफाईटची स्ट्रीप ज्याला होती. 2004-2005चा जो कालावधी होता, त्या कालावधीमध्ये त्यांनी त्या बॅटने चांगल्या धावा कुठल्या होत्या. आणि असं म्हणणं होतं की कार्बन ग्रेफाईटची स्ट्रीप ही फलंदाजांना एक्स्ट्रा एनर्जी प्रोव्हाइड करते. त्या बॅटवरती बंदी घातली. तुम्ही 2010 साली मुंगूस बॅट पाहिली असेल, जी मॅथ्यू हेडन यांच्या हातामध्ये होती. परंतु उंचीसाठी मर्यादा नाही आहे, रुंदीसाठी मर्यादा आहे. आणि अनेक वेळा बॅटने बॉलची कडा घेतली. बॉलने बॅटची कडा घेतली आणि बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होईल. आणि या षटकासाठी आता अनुराग टीम घनसोली 11 कडून पॉवर प्ले क्रमांक 2. बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज गंगा इंगोले तयार, ज्यांनी गोलंदाजी जबरदस्त केली. भन्नाट वेगाने बॉल हाताळले, परंतु बॅटिंग आज चांगली करावी लागेल.
अनुराग यांचा पहिलाच बॉल, क्रिकेटचा पुस्तकी फटका, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती ठोका. गंगा इंगोले यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी राह के काटे चुपते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर, सीधा 6 रनों के लिए. क्रिकेटचा पुस्तकी फटका गंगा इंगोले यांच्या बॅट मधून आला. सरळ बॅट. 15 धावा धावफलकावरती आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती अनुराग यांचं आक्रमण केलं. पहिलाच बॉल डावकुरे हाताने टाकताना थोडासा पुढे ठेवला आणि त्याच बॉलवरती आक्रमण केलं आणि तोच बॉल पाठवला सीमा पार. 6 धावेंसाठी अनुराग पुन्हा तयार. डावकुरे हाताचे गोलंदाज. पुन्हा एकदा आक्रमण समोरच्या बाजूला, साइड स्क्रीनला चिरणारा हा आणखीन एक चांगला फटका. बॉल सीमा पार. गंगा इंगोले सेट ऑन फायर. सीमारेषेला आग लावणारी फलंदाजी. गंगा इंगोले यांची जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा एक पाय पुढे काढला. सरळ बॅटने खेळलेला फटका सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या डावामध्ये केली होती ना निखिल मडवी यांनी, 38 धावांचा जो धुंजार खेळ केला होता ना, त्या खेळाचं प्रत्युत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये गंगा इंगोले आता बरसलेले आहेत. मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. धडाकेबाज बॅटिंग मैदानाच्या आत सुरू आहे. परंतु एका बाजूला अनुराग यांना कमबॅक करता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल, कारण प्रत्येक वेळेस सुरुवात शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते. वेळेच्या चुकता साधली एका या बॉलच्या पाठीमागे लांबी पाहावी लागेल आणि काय आपल्या स्टाईलने फटका पाठवलाय सीमारेषा पलीकडे. गंगा इंगोले टिपिकल फटका, सीमा पार षटकार. गंगा इंगोले यांचं आक्रमण, काय फटका खेळला गंगा इंगोले. एक पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. गंगा इंगोले. पंचवीस धावा धावफलकावरती आलेले आहेत. एका बाजूला जबरदस्त बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलेला आहे गंगा इंगोले यांनी मोठ्या फटक्यांचा. 25 वरती भरारी घेतलेली आहे. एका बाजूला अनुराग पुन्हा तयार होत आहेत. 3 बॉल त्यांचे महागडे आहेत. पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार आता अनुराग यांना करून चालणार नाही. शेवटचे 3 बॉल चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. अनुराग यांना चांगल्या खेळाचं सादरीकरणाच करावं लागेल. एका बाजूला गंगा इंगोले, एक मोठी उमेद आहे टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमची आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा खेळ त्यांनी केलाय ना तो खेळ एकदम जबरदस्त आहे. अनुराग तयार होतील. डावकुरे हाताचे एक भेदक गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका पॉइंटच्या डोक्यावरतून आणि अखेरकार इथे पहा संधी होती का. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय आणि अंपायर कॉल नो आहे. म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. +1 अशा 2 धावा घेऊया. यानंतरचा फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी पुन्हा एकदा फलंदाज गंगा तयार. अनुराग पुन्हा तयार होतील. आज चांगला खेळ अनुराग यांना करावा लागेल. काही बॉल महागडे आहेत, काही बॉल नकारात्मक आहेत. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी आज तू कुछ कर तो सही. आणि आज अनुराग यांना काहीतरी करावं लागेल. पुन्हा तयार. समोरच्या बाजूला गंगा इंगोले नावाचं वादळ आणि या वादळाचा सपाटा जर आतापर्यंत आपण पाहिला ना तर 3 मोठे फटके आलेले आहेत. या वादळाला रोकेल कोण, या वादळाला शांत करेल कोण. अनुराग समोरच्या बाजूला आहेत. शेवटचे 3 बॉल अनुराग यांना चांगले हाताळावे लागतील. क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे, त्याचं आज चांगलं सादरीकरण. वेळेच्या चुकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाहीये. अनुराग यांचा मनोबल वाढवणारा हा बॉल आहे. एक युवा खेळाडू आहेत अनुराग आणि त्यांनी हा बॉल आता प्रखरतेने चांगला टाकलेला आहे.
हा मनोबल वाढवणारा बॉल आहे. म्हणजे याच प्रकारचा टप्पा किंवा याच प्रकारची दिशा फलंदाजांना प्रभावित करणारे असू शकते. गोलंदाजीमध्ये असणारी विविधता, असणारं मिश्रण त्यांना आज अंमलामध्ये आणावं लागेल. प्रत्येक बॉल तुम्ही वेगळ्या प्रकारे टाकू शकता. जसं प्रत्येक बॉल तुम्ही वेगळ्या प्रकारे खेळू शकता तसा प्रत्येक बॉल अनुराग यांना वेगळ्या पद्धतीने टाकावा लागेल. सेकंड एंडला फलंदाज किशोर तयार. हाही बॉल चांगला वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. एक सिंगल धाव निश्चित मिळेल. पण हे जे 2 बॉल होते ना हे अनुराग यांचे प्रभावित करणारे होते. जबरदस्त हे 2 बॉल आहेत. पाठीमागच्या काही बॉलचा खेळ जर वगळला तर 2 बॉल चांगले आहेत. धावसंख्या 29 वरती 0 आणि या ओव्हरमध्ये आता शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट आहे 58 धावांचं आणि प्रत्युत्तर दिलंय टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमने 29 धावांचं. शेवटचा बॉल अनुराग तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर गंगा इंगोले. निश्चित कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा तयार होतील अनुराग. 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. शेवटचा बॉल काय दडलंय, कोणत्या टीमसाठी हा बॉल चांगला असेल. अनुराग पुन्हा तयार होतील. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. समोर गंगा इंगोले तयार. निश्चित हा एक वेगवान बॉल होता. 3 बॉल जबरदस्त टाकलेले आहेत. 3 बॉल मागणे, 3 बॉल चांगले अनुराग यांची ही गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 30 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे 18 बॉलसाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 28 हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 3 ओव्हरसाठी 18 बॉल 28 ची गरज आहे. अद्यापही ज्यावेळेस टीम घनसोली 11ने बॅटिंग केली होती त्यावेळेस मात्र या टीमने 3 ओव्हरच्या पाठीमागे विकेट गमावली नव्हती आणि श्रीकृष्ण दिवागाव या टीमला 4थ्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली होती. आताही जर तुम्ही पाहिलं श्रीकृष्ण दिवागावने 3 ओव्हरमध्ये विकेट गमावलेली नाहीये. परंतु घनसोली 11ला विकेट कधी मिळेल, तो कोणता बॉल असेल, या संघाला पहिलं सुयश प्राप्त करून देईल. ओव्हर नंबर आता 3 साठी तुषार आलेले आहेत. आपण करेक्शन करूया. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये श्रीकृष्ण दिवागावने एकही विकेट गमावलेली नाहीये. तुषार पुन्हा तयार. जे पहिल्या षटकामध्ये आले होते, पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 9. परंतु ह्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतील. समोर गंगा इंगोले तयार होत आहेत. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. चांगला सूर गवसलाय. ज्या प्रकारची बॅटिंग निखिल मडवी यांनी केली होती त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर कोण देत आहे तर गंगा इंगोले. म्हणजे ही विकेट किती महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. जोपर्यंत गंगा इंगोले मैदानाच्या आतमध्ये आहेत, पाठीराखे श्रीकृष्ण दिवागावचे मोकळा श्वास घेतील. आक्रमण केले, आक्रमण फसले. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि गंगा इंगोले यांची वादळी खेळी या ठिकाणी समाप्त होते आणि गंगा इंगोले येथील माघारी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वेळेच्या अचूकता साधता आली नाही आणि बॉल हवेत उभा राहिला. विकेटचं पतन होतंय. हीच ती विकेट सध्याच्या घडीला घनसोली 11 साठी महत्वाची होती आणि ती अखेरकार तुषार यांनी संघाला पहिली विकेट प्राप्त करून दिली. धक्का क्रमांक पहिला टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमला. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती येत आहेत. फार मोठी जबाबदारी असेल श्रीकृष्ण दिवागावची या खेळाडूवरती, कारण एका बाजूला गंगा इंगोले सारख्या नामवंत फलंदाजाची विकेट गमावलेली आहे. पहिला धक्का लागला होता टीम घनसोली 11ला 30 वरती आणि श्रीकृष्ण दिवागावला धक्का लागला 30 वरती. म्हणजे हा योगायोग आहे. म्हणजे दोन्ही संघांचा खेळ जर आपण पाहिलं तर अगदी बरोबरीचा आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हा बॉल प्रभावित करतोय. बॅटिंग करताना फलंदाज अनिकेतांना हा डॉट आलाय. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर तुम्ही डॉट बॉल टाकता काय, त्यानंतर तुमच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू होतो काय. मैदानाच्या आतमध्ये तुषार, एका बाजूला अनिकेत. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. याच प्रकारचा प्रयत्न केला होता ना बॅटिंग मध्ये हेमंत यांनी, परंतु त्यांना तितकंसं यश मिळालं नव्हतं. परंतु याही 2 बॉलच्या पाठीमागे अनिकेतांना मोठा फटका खेळता आला नाहीये. 2 बॉल डॉट आलेले आहेत. एका बाजूला तुषार यांचा भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टाकलेले 3 बॉल एकही धाव खर्च केली नाहीये आणि किंबहुना एक गडी गारद केलेला आहे. बॅटिंगमध्ये अनिकेतांना चांगली बॅटिंग करावी लागेल, जो त्यांचा स्वाभाविक खेळ आहे. नावाप्रमाणे आज खेळावं लागेल. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती.
फटका आता ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, पाच झेल इथे हातामधून निसटलेली आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून चाललंय. या झेलचा आता उपद्रव काय बघायला मिळेल, कारण कॅचेस किती महत्वाचे आहेत, परंतु प्रत्येक क्षेत्ररक्षक प्रयत्न आपल्या परीने 100% करत असतो, परंतु जिथून सुटली कॅच तिथूनच येईल का रंगात ही मॅच. जीवनदान मिळालंय अनिकेत यांना आणि स्ट्राईक वरती आलेले आहेत आता फलंदाज किशोर. धावसंख्या आहे 31. पाचवा बॉल मिडॉनला खेळलाय, खेळाडू आहेत, एकच सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 32 आहे. या ओव्हरमध्ये टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमला धावा मिळालेल्या नाहीयेत. या ओव्हरमध्ये टीम घनसोली 11ने चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे. या मॅचमध्ये अवघे 5 बॉल टाकले, 2च धावा दिल्या, एक गडी गारद केला तुषारांनी. शेवटचा बॉल आणि स्ट्रायकर एंडला अनिकेत तयार. क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक येणे अगोदर बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सरळ 4 धावेंसाठी होतोय तो फरार. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास तब तूने रचा है एक बडा इतिहास. आणि या बॉल वरती पहा, टप्पा पडल्यानंतर अंगावरती जरा बॉल पाठवला, मिड विकेट सीमारेषा पलीकडे, लाईक अ ट्रेस बुलेट. मोठ्या दिल्लीने खेळलेला फटका, 4 धावेंसाठी चौकार. धावसंख्या आहे 36 धावा. येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 22 धावा. 12 बॉल 22 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. 12 बॉल 22 धावांची अजूनही गरज आहे. एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, अरे वही बदलते हैं रुख हवाओं का, दोस्तों जिनके इरादों में जान होती है. 12 बॉल 22 ची गरज. धाव फलकावरती धावा आहेत आतापर्यंत 36 धावा. हे षटक फार महत्वाचं आहे. 50 ओव्हरच्या मॅच मध्ये 49वे षटक, 20 ओव्हरच्या मॅच मध्ये 19वे षटक आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 4थं षटक आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 3रं षटक. हे षटक जे आहे ना ते मॅचला कलाटणी देणारं नेहमी असतं. आणि कोणत्या संघाची बाजू मजबूत या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 साठी अक्षय आले टीम घनसोली 11 कडून. 12-22 थरा. स्ट्रायकर एंडला फलंदाज किशोर तयार, जे आघाडीतले फलंदाज आहेत, जे गंगा यांच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये आले होते. बराचसा वेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलाय, परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील. एक पाय पुढे काढला, बॉल हवेत, पॉइंटचे खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाज किशोर येथील माघारी. धक्का क्रमांक 2. टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमला किशोर येत आहेत माघारी. 11 बॉल 22 ची गरज. 11-22 हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 4 वरती श्रीकृष्ण दिवागाव या टीम कडून अनिकेत पाटील येत आहे, ज्यांनी गोलंदाजी केली होती टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमसाठी. आता बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी करताना ओसंडून धावा त्यांनी खर्च केल्यात, बॅटिंग करताना धावा त्यांना कुटाव्या लागतील, कारण 11 बॉल 22 ची गरज. चला घाई करा, अजून 2 सामने आपल्याकडे बाकी आहेत. त्यासाठी खेळाडूंना विनंती करूया, आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. आपण घाई करा, खेळताना आपण वेळ घेऊ नका, कारण सकाळी थोडीशी आपण उशिरा सुरुवात केलेली आहे. त्यासाठी इथून पुढे आपण वेळेचं जे बंधन आहे ते पाळूया. कोणी वेळेचं उल्लंघन करणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊया. आपण आयोजन समितीला मदत करूया, कारण वेळ फार कमी उरलेला आहे आणि अजून 2 सामने पेंडिंग आहेत. समीकरण आपण पुन्हा एकदा सांगूया. येणारे 11 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 22 धावा. आणि बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अनिकेत पाटील तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये अनिकेत बांद्रे ही जोडी आहे. अनिकेत नावाची श्रीकृष्ण दिवागाव या टीमसाठी बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला ओव्हर नंबर 4 अक्षय तयार होत आहेत. पहिला बॉल विकेट घेणार आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल मिड ऑफला खेळलाय, फेक लगेच तत्परतेने केली आणि हो पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज कोसळलाय, आणखीन एक धक्का लागलाय टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमला आणि फलंदाज
धावचीच्या स्वरूपामध्ये येथील पहिलाच बॉल फेस करताना माघारी एक चांगली फेक झाली. आता 10 बॉल 22 ची गरज आहे. 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव अद्यापही मिळाली नाही आणि 2 गडी गमावले टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमने. 5 जीवन असेल किंवा क्रिकेट सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा आणि क्रिकेटचा डाव तुम्हाला जिंकता आला पाहिजे. याही मॅचला जिंकायचं म्हटल्यानंतर मेहनत मोठी करावी लागेल. 10 बॉल 22 ची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये संघ ज्यावेळेस अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय ना त्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी हेमंत पाटील येत आहेत. कोण आज संकट मोचक म्हणून खेळ करेल, कारण 10 बॉल 22 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. एका बाजूला अक्षय पुन्हा तयार, बॉल तिसरा त्यांचा प्रगतीपथावरती येतोय. हा बॉल सोडून दिलाय, वेग चांगला होता, दिशा पाहावी लागेल. पंचांनी सांगितलं की दिशा खराब आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. म्हणजे समीकरणामध्ये झालं बदल. 10 बॉल आता 21 धावांची गरज आहे. 10-21 चा थरार ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने आज खेळावं लागेल. उसळणारा वेगवान बॉल, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. ज्या प्रकारे गंगा इंगोले यांनी वेगाची धाकता दाखवली होती ना त्याच प्रकारे आता अक्षय गोलंदाजी करतायत आणि हा बॉल पा भन्नाट वेगाने टाकला. जबरदस्त वेग, जबरदस्त रफ्तार. फलंदाजांना हात खोलावे लागतील, गिअर बदलावा लागेल. मॅचला कलाटणी द्यायची आहे तर इथून पुढे चांगले फटके देणे, एका बाजूला चांगली गोलंदाजी. अक्षय पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो जबरदस्त बॉल स्टॅनचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत. आणखीन एक धक्का लागलाय टीम श्रीकृष्ण दिवागाव या टीमला. अक्षय यांचा अप्रतिम बॉल, जबरदस्त कडक बॉल. हा बॉल सरळ स्टॅनचा वेध घेतोय. यॉर्करचा वार के लिए फलंदाजाची शिकार. धावा धावफलकावरती आहेत 38 धावा, म्हणजे इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. 20 आणि येणारे बॉल आहेत 8 बॉल 20. सामना जिवंत आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मनोज जात आहेत. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये, पेठेन पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये. 8 बॉल 20 ची गरज. 8 बॉल 20 धावांचा थरार अजून बाकी आहे. एका बाजूला अक्षय फलंदाजांना बांधून ठेवतात, मुभा देत नाहीयेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकर इंडला. मनोज तयार, मोठी उमेद. बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये 19 बनवाव्या लागतील 7 बॉल मध्ये. शेवटचा बॉल बरंचसं काय सांगून जाईल या मॅच वरची पकड कुणाची मजबूत. हा शेवटचा बॉल या षटकातला प्रगतीपथावरती. सात बॉल 19 ची गरज. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 चा. स्ट्रायकरला मनोज तयार. फटका चांगला खेळलाय. समोरच्या बाजूला धावा मिळतील का जास्तीच्या? एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते, म्हणजे येणारे 6 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 18. हे धावसंख्येचं गुणोत्तर शेवटच्या 6 बॉल साठी आपण मांडूया. 6 बॉल 18 ची गरज आहे. नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडून चालणार नाही. त्यासाठी करावा लागेल चांगला खेळ. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती आता अवलंबून राहून चालणार नाही, प्रयत्नवादी व्हावं लागेल. 6 बॉल 18 ची गरज. आणि अंतिम षटक घनसोली 11 कडून ज्यांच्या नावी आहे हर्ष आलेत. बॅटिंग मध्ये जर आपण पाहिलं तर श्रीकृष्ण दिवागावचे मनोज आणि त्यांच्या सोबतीला हेमंत पाटील. 6 बॉल 18 ची गरज आहे. एक कडवी झुंज आज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल.
खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि याही मॅच मध्ये दोन्ही संघांना आज लढावं लागेल. एक वेळेस लढाई हारला तरी चालेल, परंतु लढण्याची जिद्द जीवनामध्ये कधी हारू नका. आणि आज त्या जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना लढावं लागेल. 6 बॉल 18ची गरज. स्ट्रायकरला बॅटिंग करताना हे मनोज तयार होतील. 6 18 18 6. आणि हा पहिलाच बॉल नो आलाय. अशा पल्लवीत झाल्यात आणि +1 भीमर आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पंच. पंच या बॉलच्या पाठीमागे धावा किती आहेत? 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. नो +1 अशा 2 धावा घेऊया. नंतरचा बॉल आहे फ्री हिट म्हणजे बनवायचे आहे 16 येणारे बॉल 6 अशा पल्लवी झालेल्या आहेत टीम श्रीकृष्णा दिवागाव या टीमच्या. कारण पहिला बॉल नकारात्मक टाकलेला आहे टीम घनसोली 11 कडून गोलंदाजी करताना हर्ष यांनी. शेवटचे 6 बॉल हर्षांना चांगले टाकावे लागतील. 6 बॉल 16ची गरज. मैदानाच्या आतमध्ये रंगलेला एक रोमांचक सामना. एक पाय पुढे काढला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आज संपर्क संवाद घडणं फार महत्वाचं आहे. बॅट आणि बॉलचं 5 बॉल 16ची गरज आहे या मॅच मध्ये. मेहनत ही अशी गोष्ट आहे की नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडे करते आणि तीच मेहनत आज प्रखरतेने करावी लागेल. 5 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 16. बॉल हवेत खेळलाय, उभा राहिलाय पॉइंटचे खेळाडू. बॉलच्या खाली विकेटचं पतन. 4 बॉल 16ची गरज. फलंदाज आणखीन एक माघारी चाललाय. टप्पा पडल्यानंतर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल हवेत उभा राहिला. प्रयत्न हेच होते, धाडस हेच होतं की मोठा फटका मला खेळायचा. आणि ज्यावेळेस तुम्ही मोठ्या फटक्याचं धाडस करताना त्यावेळेस विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. माघारी आलेले आहेत. 4 बॉल 16ची गरज. सामना अजूनही जिवंत आहे. फक्त आज लढावं लागेल. आज मेहनत करावी लागेल. प्रयत्न मोठे करावे लागतील. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे आणि तेच प्रयत्न आज मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. 4 बॉल आणि विजयासाठी धाबा बनवायचे आहे 16. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जयेंद्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. आज जी अनुभवाची शिदोरी आहे ती खोलावी लागेल. 4 बॉलच्या पाठीमागे चांगली बॅटिंग. एका बाजूला गोलंदाजी करताना हर्षने चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल जर वगळला तर बाकीची गोलंदाजी चांगली. 4 बॉल 16ची गरज आहे या मॅच मध्ये. आणि फलंदाज जयेंद्र तयार. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 3 बॉल 15ची गरज आहे. सामना अजूनही जिवंत आहे. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें दोस्तों हार की रिक्स हो. त्याच खेळात मजा आहे जिथे हारण्याची भीती आहे. 3 बॉल 15ची गरज. सामना अजूनही जिवंत आहे. 3 15 15 3. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. 3 धावा आल्या तर सामना जिवंत राहील, परंतु एकच आली आहे. 14 बनवाव्या लागतील 2 बॉल मध्ये. सामना कंट्रोल केला. एका बाजूला मॅच वरची पकड मजबूत केली घनसोली 11 ने, परंतु सामना संपलेला नाहीये. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी काय घडेल याचा नेम नाहीये. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जोपर्यंत जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये शेवटचा टप्पा पडत नाही तोपर्यंत हार कधी मानू नका. टॉससाठी रिपोर्टिंग करा. जो संघ जिंकेल त्या संघाच्या विरुद्ध खेळणार आहे. गजानन 11 तुर्बे आपण रिपोर्टिंग करा. जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाविरुद्ध आपला नाणेफेकीचा कौल लगेच होईल. आपण रिपोर्टिंग करा. सामना 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या.
अखेरकार या बॉलवरती आक्रमण केलं, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने 2 झेल पकडण्याचा अंदाज चुकला, परंतु अखेरकार हा सामना इथे जिंकलेला आहे. घनसोली 11ने आपण श्रीकृष्ण दिवागाव या टीमचा आभार माने. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आणि टीम घनसोली 11चं अभिनंदन आपण टॉस करूया. घनसोली 11 विपक्ष गजानन 11 तुर्बे. त्याचबरोबर प्रकाश दादा मडवी यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मुख्य व्यासपीठावरती या ही विनंती आहे.